नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। मी आज चाललेले आहे आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे, जिथे शिवलिंगामधून अविरत पाणी वाहत आहे असा अद्भुत नजारा पाहण्यासाठी। त्यामुळे व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। मंदिरात जायला इथून एंट्री आहे, इथून एक एंट्री आहे आणि इकडून एक आहे। इथे लिहिले कुंडातील पाण्याने हातपाय स्वच्छ धुवून त्यानंतरच दर्शन घ्यावे। कुंडातील पाणी येते बाहेर। गार पाणी आहे ना, मासे किती छान आहे, त्याच्यात वेगवेगळ्या कलर्स मध्ये मासे आहेत। हे मंदिर आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील काळेमळा येथील आहे। इथे तलावाचे खोदकाम करत असताना पुरातन शिवलिंग सापडले। या शिवलिंगाची स्थापना त्यांनी तलावाशेजारीच केली। विशेष म्हणजे शिवलिंग स्थापन केल्यानंतर 5-6 दिवसांनी शिवलिंगामधून अविरत पाणी वाहण्यास सुरुवात झाली। या अद्भुत गोष्टीमुळे पंचक्रोशातील भाविक भक्त येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। शिवलिंगामधून जे अविरत पाणी वाहत आहे ते मंदिराच्या शेजारी हा तलाव आहे, यामध्ये ते पाणी जातं आणि यामध्ये कमळ फुललेले आहेत। मंदिराच्याच शेजारी इथे छोटासा असा ओढा वाहतोय पाण्याचा। निघालो आम्ही तिथून। रोडनी जाताना मला सुंदर असा नजारा इथे पाहायला मिळालेला आहे, त्यामुळे मी थांबून याचा व्हिडिओ केला। ही शेती कसली आहे मला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।